हे बघा छान असे टोमॅटो आहेत माझ्याकडे आणि आता टोमॅटो सुद्धा स्वस्त झाले आहेत तर म्हटलं टोमॅटो केचप करूया। तर आता हे टोमॅटो जे आहेत ते आपण कट करून घेऊया। मी इथे 1 किलो टोमॅटो घेत आहे। चला तर टोमॅटो कट करून घेऊया। चला तर हे बघा हे मी रफली चॉप करून घेतलेले टोमॅटो आहेत ते आता आपण ह्यामध्ये काढून घेऊया। अगदी इन्स्टंट आणि झटपट होणारे आहे, काही वेगळी एक्स्ट्रा मेहनत न घेता आपण हे बनवणार आहोत। ह्यामध्ये मी 1 कांदा घेतला आहे, तो सुद्धा असंच रफली चॉप करून घ्यायचा आहे। त्यानंतर थोडंसं बीट घेतलं आहे आणि खूप छान रंग येतो। त्यानंतर 1 इंच आलं, 4 ते 5 लसूण पाकळ्या आणि इथे ही काश्मीरी मिरची घेतली आहे। त्यानंतर इथे मी 2 चमचे गूळ घेतला। इथे गुळाऐवजी तुम्ही साखरेचा वापर करू शकता। चवीनुसार मीठ टाकून घेत आहे। मिठाचं प्रमाण तुम्ही नंतर कमी जास्त करू शकता। आणि ह्यामध्येच आपण विनेगर टाकून घेणार। मी इथे 2 चमचे विनेगर घेतली आहे। आता हे सर्व आपण एकजीव करून घेणार आहोत आणि मध्यम गॅसवर आपण हे सगळं शिजवून घेणार आहोत। आता टोमॅटो शिजत असताना जरा पाणी सुटतं, पूर्ण पाणी ड्राय होईपर्यंत आपण हे शिजवून घेणार आहोत। चला आता आपण हे एकजीव करून घेतलं आहे। आता आपण हे पूर्ण पाणी झाकण ठेवून पूर्ण पाणी ड्राय होईपर्यंत शिजवून घेऊया। चला तर आपण थोड्या वेळाने भेटूया। हे बघा मी मध्येच तुम्हाला दाखवते ह्यामध्ये किती छान असं पाणी झालं आहे। ह्यामध्ये पाणी वगैरे काही टाकायचं नाही एक्स्ट्रा आणि यामध्ये असं मध्ये मध्ये चमचा भरून घ्यायचा आहे, म्हणजे सर्व टोमॅटो सगळी साइडून छान असे शिजतील। आणि तुम्ही रंग बघू शकता किती सुंदर आला आहे। हे आता जे पाणी दिसतंय हे पूर्ण पाणी सुकेपर्यंत आपण हे ड्राय होईपर्यंत शिजवून घेणार आहोत। अगदी 15 ते 20 मिनिटांमध्ये छान असं ड्राय होतं। मीडियम फ्लेम वरतीच ठेवून घ्यायचं आहे। अजून आपण थोडंसं ड्राय होऊन घेऊया। तुम्हाला आता दाखवते छान असं आपल्या ह्याच्यातलं पाणी जे आहे ते ड्राय झालं आहे आणि आता आपण हे थंड करून घेणार आहोत। हे बघा छान टोमॅटो जे आहे ते चांगलं असं शिजलं आहे आणि सर्वच चांगलं एकजीव झालं आहे। आता आपण हे पूर्णपणे थंड करून घेणार आहोत आणि त्यानंतर मिक्सरमधनं वाटून घेणार आहोत। चला तर आता हे थंड करून घेऊया। आता आपले हे टोमॅटो जे आहे ते पूर्णपणे थंड झालं आहे। आपण आता ते मिक्सरच्या जारमध्ये काढून अगदी छान वाटून घेऊया। दोन पार्टमध्ये मी वाटून घेते म्हणजे सर्व छान वाटलं जाईल। हे बघा किती सुंदर कलर आला आहे, तुम्ही बघू शकता। रेडीमेड जे मिळतं त्याच्यापेक्षा सुद्धा सुंदर रंग आला आहे। असं आपण कलर नाही टाकला आहे किंवा कुठलंच प्रिझर्वेटिव्ह नाही, फक्त आपण विनेगर टाकली आहे। विनेगरच्या ऐवजी तुम्ही इथे लिंबाचा सुद्धा वापर करू शकता। चला तर आता आपण हे गाळून घेऊया। गाळून घेण्यासाठी तुम्ही इथे कुठल्याही गाळणीचा वापर करू शकता। पण ह्याच्यासाठी घ्यायचं की टोमॅटोची जी साल आहेत किंवा बिया आहेत किंवा कधी कधी बीट आहे ते पूर्णपणे वाटलं जात नाही, तर त्याचे जे थोडेसे जे मोठे कण असतात ते राहतात, तर ते काढून घेण्यासाठी आपण हे गाळून घ्यायचं आहे। अगदी सहज गाळलं जातं आणि खूप छान थिक असा हा सॉस बनवून तयार होतो। हे बघा मी तुम्हाला दाखवते। हे बघा अगदी एवढंच आपलं वेस्ट गेलं आहे आणि पूर्ण सॉस जो आहे तो आपला रेडी झाला आहे। तुम्ही बघू शकता किती सुंदर रंग आला आहे ह्याला आणि ह्यामध्ये कुठलेही प्रिझर्वेटिव्स नाही आहेत, कुठलेही कलर वापरले नाहीत। तुम्ही बघू शकता अगदी सहज सोप्या पद्धतीने हा सॉस बनवून तयार होतो। अगदी हेल्दी असा टोमॅटो केचप। त्यानंतर हे बघा तुम्हाला जर टेस्ट घ्यायची असेल तर तुम्ही एखादी प्लेट घेऊन त्यावरती टोमॅटो केचप टाकून घेऊ शकता। जर तुमचं पाणी निघत असेल तर तुमचं टोमॅटो केचप थोडंसं पातळ आहे असं समजावं, पण मी ज्या पद्धतीने तुम्हाला टोमॅटो केचप बनवायला दाखवलं आहे ते अगदी छान आणि घट्ट असं टोमॅटो केचप बनतं आणि लहान मुलं आवडीने खातात आणि खाण्यासाठी अप्रतिम लागतं। नक्की करून बघा। एखाद्या काचेच्या बरणीमध्ये स्टोअर करा। माझ्याकडे छोटी बरणी नव्हती म्हणून मी ही मोठी बरणी घेतली आहे, परंतु काचेच्या बरणीमध्ये स्टोअर करा, त्यामुळे त्याची शेल्फ लाईफ वाढते। तुम्ही बाहेरसुद्धा महिनाभर हा सॉस असाच ठेवू शकता। फ्रीजमध्ये ठेवला तर 2-3 महिने अगदी आरामात राहतो आणि खूप हेल्दी चविष्ट असा हा सॉस बनवून तयार होतो। नक्की एकदा तरी करून बघा।
चला तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती कमेंटद्वारे नक्की कळवा आणि अशाच रेसिपींसाठी चॅनल सबस्क्राईब करा.